काय अडचणी आहेत? काय सध्या समस्या आहे? डिझेलचे भाव वाढलेत आज परत. कुठल्या अडचणी आहेत? आता पहिली अडचण तर हीच आहे, की ट्रॅक्टर वगैरेचे ते भाव पण त्यांचे ते वाढतीलच. ते डिझेलचे भाव वाढल्यामुळे आणि परत टेम्परेचर आहे वरून आणि त्याच्यानंतर आम्हाला एवढ्या संकटाला तोंड देऊन मशागत करावी लागणार आहे. आणि मध्येच अजून कधी अवकाळी किंवा लाईटचे प्रॉब्लेम येतात. खताचे आता हे संकट निपटल्यानंतर परत खताचं संकट आहे. त्याचे बी भाव वाढलेले आहेत आणि आमच्या घरात आता आज मक्की, गहू वगैरे काही नाही आहे. पण आता भाव वाढलेले आहेत. जेव्हा आमच्याकडे माल उपलब्ध असतो, तेव्हा सरकारच्या याच्यामधून भाव भेटत नाही. मार्केटमध्ये भाव कमी असतो आणि ते पण एक अजून संकट असतं. तर शेती करायची कशी? ही कधी-कधी आम्हाला चिंता होऊन जाते. त्याच्यासाठी सरकार, मायबापने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागेल, ही माझी सरकारकडे विनंती आहे. हां. तुमचं नाव सांगा आणि काय सांगा सध्या डिझेलचे भाव वाढले आहेत, तर काय नेमकं शेतीची मशागतीची कामं थांबल्यात? माझं नाव भगवान मोतीराम पाटील. मी आर्णी गावातून बोलतोय. आता जवळजवळ आमचं 12 बिघा वावर कपाशी लावायसाठी तयार आहे. पण डिझेलचा भाव वाढल्यामुळे आता नागाटी ऊन पडलेलं आहे. तो ट्रॅक्टरवाला म्हणे, "भाऊ भाव वाढलेला आहे आता. तुम्हाला पैसे पण वाढवून द्यावे लागतील" म्हणे. मग आता माझा असा प्लॅन आहे, ते शेतीच पडीत ठेवावं लागेल. कारण डिझेल, पेट्रोल वाढलेलं आहे. परत शेतीचा भाव शेतकरीचा जो माणूस येतो, त्याला आता ₹500 रोज भेटतोय. हो. मग शेतकऱ्यांनी करावं कसे? त्याच्यामुळे आता ते पडीत वावर ठेवून ते पुरवडेल आपल्याला. कारण सरकार पण भाव वाढवतोय डिझेलचा. हां. त्याच्यामुळे मग असे वाटतं की काय झालं, औषध प्यावं का काय करावं? त्याच्यामुळे आता संपूर्ण शेतीच पडीत ठेवू आणि आराम करावा अशी विनंती करतो. हां, पाटील. या मे महिन्यामध्ये 15 ते 20 तारखेच्या दरम्यानमध्ये शेतीतला जो आमचा हा हंगामी सीझन आहे त्याच्यामध्ये आमचं लागवड 100% होऊन जाते. परंतु आता यावर्षी बघितलं तर पेट्रोल, डिझेलचा भाव वाढल्यामुळे सगळ्या गोष्टींचा भाव वाढत चालला आहे. म्हणून शेतीचा मशागतमध्ये आम्हाला थोडा उशीर लागतोय. त्याचप्रमाणे अजून शेतकी बियाणे असेल किंवा खत असतात त्यांच्या सुद्धा खूप वाढ वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठा असा संकट आता यावेळेस लागवडीच्या टायमाला आलेलं आहे. आणि बघायला गेलो तर त्याच्या पुढे भाव आम्हाला मिळतो का नाही मिळतो हे मोठं संकट सुद्धा आता आमच्या समोर आहे. म्हणून शेतकरी चिंतेत आहे की शेती करायची का नाही करायची? हा मोठा आता संकट आहे. सरकारकडे विनंती आहे की शेतीसाठी काहीतरी नवीन उपाययोजना करावी, का जेणेकरून शेतकरी हा आपली शेत मशागत सुरळीतपणे करता यावी आणि त्याला भाव सुद्धा चांगला मिळावा, एवढीच आम्ही सरकारला विनंती करतो. धन्यवाद.